नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असते आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतो, जेणेकरून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात। परंतु काही वेळेस या इच्छा अपूर्णच राहतात, म्हणजेच त्यामध्ये काही ना काही बाधा अडथळे निर्माण होत असतात आणि ही इच्छा आपली अपूर्ण राहते। तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की हा उपाय जर तुम्ही केला तर त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा 7 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होतील। आणि तर हा उपाय जो आहे, हा उपाय करीत असताना आपण अगदी मनोभावे श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। कुठलीही किंतु परंतु कुठलीही शंका मनामध्ये न ठेवता हा आपला उपाय करायचा आहे, जेणेकरून आपली इच्छा नक्की पूर्ण होईल। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून शेअरसुद्धा करा। आपल्याला काही ना काही अडथळे आपल्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये येतच असतात, म्हणून आपल्या इच्छा ज्या आहेत त्या अपूर्ण राहतात। त्यामुळे आपण खूपच निराशसुद्धा होऊन जातो। तर तुमच्याही मनामध्ये कोणती इच्छा अपूर्ण राहिलेली असेल, तुम्ही ही वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। यामध्ये तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर एक नारळ खरेदी करून आणायचा आहे। तो घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने पहिले धुवायचा आहे आणि आपल्याला तो देवघरामध्ये आपल्या ठेवायचा आहे। म्हणजे तुम्ही देवघरामध्ये उजवीकडे, डावीकडे, मधोमध कुठेही देवघरामध्ये हा नारळ ठेवू शकता। नंतर आपण सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि नारळाची देखील आपल्याला पूजा करायची आहे। आणि नंतर तो नारळ हातात घेऊन आपल्याला आपल्या मनात जी काही इच्छा अपूर्ण राहिलेली आहे ती बोलायची आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी स्वामींचरणी प्रार्थना करायची आहे। आणि तो नंतर नारळ आपल्या देवघरामध्ये तसाच परत ठेवायचा आहे। तर दररोज तुम्हाला देवपूजेबरोबर नारळाची देखील पूजा करायची आहे। 7 दिवस तुम्हाला हा नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। 7 दिवसानंतर तुम्हाला चमत्कार झालेला नक्कीच दिसेल, म्हणजेच आपल्या मनातील जी काही इच्छा अपूर्ण राहिलेली असेल ती नक्कीच पूर्ण झालेली तुम्हाला दिसेल। तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली असेल तर हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल। इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ कुठेतरी विसर्जित करून द्यायचा आहे, शक्यतो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे। आणि हा उपाय तुम्हाला संपूर्ण श्रद्धेने करायचा आहे, कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न आणता हा उपाय करायचा आहे। त्यामुळे तुमच्या मनामध्ये खरंच जर स्वामींवर श्रद्धा असेल तरच तुम्ही हा उपाय करा, अन्यथा करू नये। कारण हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू कुठेही अंधश्रद्धा पसरवणे असं नाही, तर समाजामध्ये जे काही स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे एवढीच या व्हिडिओची आणि ह्या चॅनलची अपेक्षा आहे। पण बरेच लोक ह्याला थोटांड म्हणतात किंवा त्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नसतो, म्हणून शक्यतो हा व्हिडिओ तुम्ही जे लोक स्वामी भक्त आहे त्या लोकांनाच शेअर करा, जेणेकरून व्हिडिओचा पावित्र्य राखल्या जाईल आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या नक्की स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील। नक्की श्रद्धेने करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार नक्कीच घडून येईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।